नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महायुती सरकारच्या पुढाकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वातंत्र्य असे 10% आरक्षण महाराष्ट्र शासनाने कायदा करून दिले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे वातावरण सुखद झाले आहे। परंतु मनोज जरांगे रोज एक नवी मागणी घेऊन शासनाला व जनतेला वेठीस धरत आहे। आज त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची, राजकीय स्वरूपाची आणि पातळी सोडून टीका केली आहे। जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्याच्या मागे कोण आहे याचा अंदाज आज महाराष्ट्र राज्याला आला आहेच। मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करून मराठा समाजाच्या नावाखाली जनतेला विनाकारण वेठीस धरू नये। जरांगे यांच्या राजकीय भूमिकेचा व तथ्यहीन केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठा समाज तुमच्या विरोधात उभा होईल अशी भूमिका राष्ट्रीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाणे, शंखनाद न्यूज, नागपूर। मनोज जरांगे पाटील, आज तुम्ही समस्त मराठी लोकांपेक्षा मराठा लोकांचा तुम्ही आज अपमान केलेला आहे। आज शिंदे सरकारने जो तुमच्यावर विश्वास ठेवला, मराठा लोकांचा तुम्हाला नेता मानला, तुमच्याशी चर्चा केल्या, वाटाघाटी केल्या, तुमच्यासाठी त्यांनी सर्व सोडून तुमच्या भेटीला ते आले, तुम्हाला आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि आश्वासन पूर्ण केल्यानंतर सुद्धा तुम्ही आज सरकारचा अपमान केला। नुसतं सरकारचं नाही तर व्यक्तिगत टीका करून तुम्ही एका माणसाला टार्गेट करण्याचं जे काम केलेलं आहे ते लज्जास्पद आहे। आज सर्व मराठा लोक तुमच्या विरुद्ध जातील आणि हे विरुद्ध न जाण्यासाठी तुम्ही आज देवेंद्र फडणवीसांची माफी मागा। आज तुम्ही त्यांना टार्गेट करणं म्हणजे याचा अर्थ असा वाटतो की तुम्हाला कोणतरी सांगतंय, आणि असं जर असेल तर कुठलाही मराठा समाज तुमच्या बरोबर कधीही राहणार नाही। मराठ्यांचा अपमान करून घेऊ नका आणि जे तुम्ही बोललेला आहात ते मागं घ्या। तुम्हाला मुंबईला यायची काही गरज नाहीये, तुम्ही आहात तिथंच सुखी राहा आणि तिथंच तुमच्या मागण्या ज्या मान्य केल्या आहेत त्या आनंदाने स्वीकारा। धन्यवाद। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।